आज परमेश्वर पृथ्वीला शिक्षा करतील शीर्षक उपदेशासह या आपण यशयाच्या भविष्यवाणीचा अभ्यास करूया आणि परमेश्वर जगाचा न्याय का करतील याचे कारण समजून घेऊया. या आपण यशया अध्याय 24 वचन 1 पाहूया. पहा, परमेश्वर पृथ्वी रिक्त करीत आहे, तिला ओसाड करीत आहे, तिला विरूप करीत आहे व तिच्या रहिवाशांची दानादान करीत आहे. तेव्हा जशी लोकांची तशी याजकाची, चाकराची तशी धन्याची, दासीची तशी धनिणीची, विकत घेणाऱ्याची तशी विकत देणाऱ्याची, सावकाराची तशी कुळाची, धनकोची तशी ऋणकोची स्थिती होईल. पृथ्वी कशी होईल? अगदी रिक्त होईल, तिची लूट होईल, कारण परमेश्वर हे वचन बोललं आहे. पृथ्वी लुटली जाईल असे म्हणणारे आपण नाही, परमेश्वराने स्वतः असे म्हटले आहे. वचन 4, पृथ्वी शोकाकुल व कृश झाली आहे, जग झुरून कृश झाले आहे. पृथ्वीवरील प्रतिष्ठित जन जर्जर झाले आहेत. पृथ्वी आपल्या रहिवाशाकडून भ्रष्ट झाली आहे. याचे कारण काय आहे? त्यांनी कशाचे उल्लंघन केले आहे? कारण त्यांनी नियमांचे उल्लंघन केले आहे, विधींचे अतिक्रमण केले आहे आणि सनातन करार मोडला आहे. वचन 6, याच तो पृथ्वी शापाने ग्रासली आहे, तिचे रहिवासी पापांचे फळ भोगत आहेत. पृथ्वीचे रहिवासी जळून भस्म झाले आहेत, मानव थोडेच उरले आहेत. नवा द्राक्षरस शोकाकुल झाला आहे, द्राक्षी करपून गेली आहे. हर्षित मनाचे सर्वजण उसासे टाकत आहेत. डफांचा हर्षणात बंद पडला आहे, उत्सव करणाऱ्यांचा कल्ला थांबला आहे, किन्नरेचा हर्षणात बंद झाला आहे. वचन 11 मध्ये असे म्हटले आहे की सर्व हर्ष लोपला आहे. आणि वचन 13 मध्ये असे लिहिले आहे की हे पृथ्वीवरील राष्ट्रांचे होईल. यशया अध्याय 24 मधील मुख्य मुद्दा हा आहे की परमेश्वर पृथ्वीला शिक्षा करतील. आपल्याला याचे कारण समजले पाहिजे. सर्व मनुष्य पापी आत्मे आहेत, ज्यांना शरणनगर म्हणजेच या पृथ्वीवर पाठवण्यात आले होते. परमेश्वराने पापी आत्म्यांना पश्चाताप करण्याची संधी दिली आहे. परमेश्वराच्या विधी आणि नियमामध्ये पापांची क्षमा समाविष्ट आहे. मात्र त्यांनी विधी आणि नियमांना मोडले आणि त्यांचे उल्लंघन केले. अशा प्रकारे परिणाम काय असेल? नवीन कराराच्या माध्यमातून परमेश्वराने मनुष्य जातीला त्यांच्या गंभीर पापांची क्षमा मिळण्याची संधी दिली, पण त्यांनी याला नाकारले. तसेच शत्रू शैतानाने काय केले आहे? शैतानाने धूर्तपणे परमेश्वराच्या नेमलेल्या सणांना व घालून दिलेल्या शिस्तीला बदलले, म्हणजे लोकांनी त्यांचे पालन करू नये. त्यामुळेच परमेश्वर मनुष्य जातीचे मार्गदर्शन पश्चातापाकडे करण्यासाठी प्रत्येक युगामध्ये आपल्या संदेष्टांना पाठवले आणि त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी ऐकले नाही. अशा प्रकारे त्यांनी शेवटल्या दिवसामध्ये काय केले? जरी त्यांनी देवदूतांना आणि संदेष्टांना पाठवले, पण त्यांनी ऐकले नाही. अशा प्रकारे शेवटल्या दिवसामध्ये परमेश्वर स्वतः मनुष्य जातीला प्रत्यक्षात शिकवण्यासाठी या पृथ्वीवर आले. त्यांनी मानवजातीला म्हटले, तुम्ही जे आत्मिक तहानलेले आहात, माझ्याकडे या आणि जीवनाचे पाणी घ्या. जेव्हा आत्मा आणि वधू मानवजातीला बोलावतात, तेव्हा पवित्र आत्म्याचे युग ही शेवटची संधी आहे. मानवजातीला वाचवण्यासाठी परमेश्वराने पित्याच्या युगामध्ये पशूंच्या बलिदानाचा उपयोग केला. नवीन कराराच्या युगामध्ये ते या पृथ्वीवर आले आणि आपल्या पहिल्या आगमनावेळी 3 वर्षापर्यंत आणि दुसऱ्या आगमनावेळी 37 वर्षापर्यंत नवीन कराराचा प्रचार केला. जर जग अजूनही मागे फिरले नाही, तर आणखी संधी नाहीत. परमेश्वराने त्यांना पित्याच्या युगामध्ये आणि पुत्राच्या युगामध्ये संधी दिल्या.
पवित्र आत्म्याच्या युगामध्ये परमेश्वर शेवटची संधी देतात, पण जर लोकांनी याला देखील नाकारले तर काय होईल? पृथ्वी अगदी रिक्त होईल आणि तिची लूट होईल. अशा घटना घडतील. आपले परमेश्वर अत्यंत प्रेमळ आहेत. ते क्रोध करण्यास मंद नाहीत का? परमेश्वर दयाळू आणि क्रोध करण्यास मंद आहेत. लोकांच्या पश्चातापासाठी त्यांनी विविध घटनांचे नेतृत्व केले आणि येतवर की शरीरात या पृथ्वीवर आले. त्यांनी सदोम आणि गमोरासोबतच नोहाच्या उदाहरणांना बनवले आणि पापांच्या क्षमेचा मार्ग उघडला. मात्र लोकांनी याचा स्वीकार केला नाही. अशा प्रकारे काय होईल? पृथ्वीला शिक्षा केली जाईल आणि उजाडून टाकले जाईल. जर आपण फक्त हा उतारा पाहिला तर आपण चुकून विचार करू शकतो, परमेश्वर निर्दयी नाहीत का? पण खरे पाहता परमेश्वर क्रोध करण्यास खूप मंद आहेत. पण या पृथ्वीवरचे रहिवासी बंडखोर आहेत. ते परमेश्वराच्या नियमांना तुच्छ लेखतात. ते सहजपणे म्हणतात, मला परमेश्वराच्या नियमांचे पालन करण्याऐवजी त्यांच्यावर विश्वास ठेवणे आवडेल. अशा प्रकारे त्यांच्यासाठी आणखी संधी उरलेल्या नाहीत. परमेश्वराने पित्याच्या युगामध्ये आणि पुत्राच्या युगामध्ये मानवजातीची वाट पाहिली, जसे की ते पवित्र आत्म्याच्या युगामध्ये देखील नाकारत आहेत. म्हणून परमेश्वर आता त्यांना आपली कृपा देऊ शकत नाहीत. असे यामुळे आहे कारण की पश्चाताप करणाऱ्या आपल्या संतानांनी स्वर्गाच्या राज्यात परत यावे अशी परमेश्वराची इच्छा आहे. ज्यांना परमेश्वराची इच्छा समजत नाही ते म्हणू शकतात, आपण त्यांच्या नियमशास्त्रांचे पालन करत नाही, फक्त यामुळे परमेश्वराला असे करण्याची गरज आहे का? मात्र आपण ते देवदूत नाही का, ज्यांनी अक्षम्य पाप केले आणि या पृथ्वीवर टाकण्यात आले? परमेश्वर सतत मानवजातीला संदेश पाठवतात, जो दाखवतो की ते त्यांच्यावर किती प्रेम करतात. म्हणूनच ते म्हणतात, तुमच्या पापांची क्षमा मिळण्यासाठी या मार्गाचे पालन करा. हेच कारण आहे की परमेश्वराने आपल्याला जे नियम दिले आहेत ते फार महत्त्वाचे आहेत. हे असे काही नाही जे आपण त्यांच्या अधिकाराच्या ओझ्याखाली अनिच्छेने केले पाहिजे. मी शब्बात दिवशी चर्चमध्ये गेले पाहिजे की नाही? मला थोडे अस्वस्थ वाटत आहे. मला खरोखर जावे लागेल का? जर कोणी असा विचार करत असेल तर त्यांनी स्वर्गातून चालू असलेल्या या मुद्द्याबद्दल विचार केला पाहिजे. त्यांना हे समजण्याची गरज आहे की परमेश्वर नियमशास्त्रावर का भार देतात. असे लिहिले आहे की पृथ्वी रिक्त आणि उजाड होईल. 1 योहान अध्याय 4 मध्ये लिहिले आहे, देव प्रीती आहे. जरी परमेश्वर पापरहित होते तरी देखील अडचणीतून जाण्यास आणि अगदी आपल्या संतानासाठी वधस्तंभावर आपले रक्त सांडण्यास देखील त्यांनी संकोच केला नाही. प्रेमळ परमेश्वराने यशया अध्याय 24 मध्ये या गंभीर भविष्यवाण्यांची नोंद का केली? सर्व लोकांनो, परमेश्वराची आज्ञा फक्त याबद्दल नाही की शब्बात दिवस शनिवार आहे. जसे की परमेश्वराची इच्छा यामध्ये आहे, म्हणून जे परमेश्वराच्या आज्ञांचे पालन करत नाहीत ते परमेश्वराने त्यांच्यावर केलेल्या कृपेला नाकारत आहेत. दुसऱ्या शब्दामध्ये म्हटले तर परमेश्वराला आपल्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. ज्यांनी स्वर्गात पाप केले आणि पृथ्वीवर टाकण्यात आले, मात्र त्यांना आपल्यावर दया आली. ते शरीरामध्ये या पृथ्वीवर आले आणि सतत तारणाच्या संदेशाची घोषणा करतात. परमेश्वराने ते सर्व केले आहे जे ते करू शकत होते. बायबलमध्ये याला फक्त नियमशास्त्राच्या आणि विधींच्या रूपात नोंदवलेले आहे, पण त्यामध्ये परमेश्वराचे असीम प्रेम आणि दया नाही का? मात्र मानवजाती त्यांना नाकारते. समजा की तुमच्याकडे चवदार अन्न आहे आणि चांगल्या हेतूने तुम्ही आपल्या शेजाऱ्याला म्हणता, तुम्हाला हे खायला आवडेल का? पण प्रतिसाद येतो, मला नको आहे.
काही वेळानंतर तुम्ही त्यांना पुन्हा विचारता, पण ते नकार देतात. सर्व लोकांनो, जर तुम्हाला वारंवार नकारले गेले तर तुम्ही काय कराल? तुम्ही त्यांच्यासोबत पुन्हा सामायिक कराल का? परमेश्वराच्या बाबतीतही असेच आहे. अनेक वर्षापर्यंत परमेश्वराने आपल्या संदेष्टांना पाठवले आणि असा विचार करून नियमशास्त्राची स्थापना केली. त्यांच्या पश्चातापासाठी कोणती पद्धत उत्तम असेल? शेवटी त्यांनी वधस्तंभावर स्वतःला बलिदान करण्याची निवड केली नाही का? आपल्या मौल्यवान रक्ताद्वारे त्यांनी नवीन करार नावाचा मार्ग मोकळा केला, म्हणजे मानवजाती स्वर्गात परत येऊ शकेल. मात्र जर ते याला स्वीकार करत नाहीत, तर इतर कोणताच मार्ग उरलेला नाही. यास्तव पृथ्वी शापाने ग्रासली आहे आणि तिच्या रहिवाशांचे काय होईल? तिचे रहिवाशी पापाचे फळ भोगत आहेत. त्यांनी परमेश्वराच्या दयाला नाकारले हे आपण कसे समजू शकतो? हे त्यांच्या कार्याच्या माध्यमातून आहे. त्यांनी परमेश्वराच्या नियमशास्त्रांचे आणि विधींचे उल्लंघन केले. सियोनच्या लोकांना सोडले तर इतर सर्व या प्रकारे कार्य करतात. यामुळेच असे लिहिले नाही का की तारण आणि सार्वकालिक जीवन सियोनमध्ये आहे? परमेश्वर म्हणतात, जर तुम्ही माझी प्रजा असाल तर लवकर सियोनमध्ये या. जे लोक सियोनमध्ये प्रवेश करत नाहीत ते एका गोष्टीचा इशारा देतात की त्यांचा ठाम निर्धार हा परमेश्वराच्या चांगल्या इच्छेला नाकारणे आहे. म्हणून त्यांचा न्याय केला जाईल आणि त्यांच्या मूळ पापांसाठी त्यांना शिक्षा केली जाईल. जेव्हा आपण आपल्या आजूबाजूला युद्ध, नैसर्गिक आपत्ती आणि भूकंपासारख्या चिन्हांना घडताना पाहतो, तेव्हा आपण हे समजू शकत नाही का की आपण जाऊन त्यांना परमेश्वराचे नियमशास्त्राला आणि विधींना शिकवले पाहिजे? आपण परिश्रमपूर्वक प्रचार केला पाहिजे. मानवजातीने असे बोलून आभारी अंतःकरणाने परमेश्वराकडे आले पाहिजे. वा, या प्रकारे आपल्याला क्षमा केले जाऊ शकते. पण त्याऐवजी ते असे म्हणून नकार देतात, माझ्याकडे वेळ नाही. सैतानाने याला अशा प्रकारे केले म्हणजे स्वर्गीय पाप्यांनी पापांच्या क्षमेच्या संदेशाला नाकारावे. त्याने धूर्तपणे नेमलेल्या सणांना व घालून दिलेल्या शिस्तीला बदलले. परमेश्वराने मानवजातीला दिलेल्या पापांच्या क्षमेच्या कृपाळू मार्गाचे पालन करणे हा जगण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. नियमशास्त्र आणि सर्वकाळचा करार हे शब्द वारंवार का प्रकट होतात? ज्यांनी स्वर्गामध्ये सार्वकालिक मृत्यूच्या योग्य पाप केले त्या मानवजातीला पापांची क्षमा प्राप्त करण्यासाठी दिलेली ही एक विशेष संधी आहे. पण जसे की ते म्हणत आहेत, मी त्यांचे पालन करणार नाही, मी इतर गोष्टींमध्ये खूप व्यस्त आहे, म्हणून ते परमेश्वराच्या चांगल्या इच्छेचा विरोध करत नाहीत का? आपण स्वर्गामध्ये केलेल्या पापांची परतफेड या जगाच्या कोणत्याही गोष्टीने करू शकत नाही. जेव्हा आत्मा आणि वधू बोलवतात तेव्हा पश्चाताप करणाऱ्यांनी असे बोलून लवकर आले पाहिजे, मी पश्चाताप करतो, कृपया मला क्षमा करा, आणि नवीन कराराच्या नियमशास्त्राचे आणि विधींचे पालन केले पाहिजे. या आपण रोमकरास अध्याय 6 वर जाऊया. अध्याय 6 वचन 18 मध्ये असे म्हटले आहे, आणि पापापासून मुक्त होऊन तुम्ही नीतिमत्वाचे गुलाम झालात. आपण आपल्या पापांपासून कसे मुक्त होऊ शकतो? हे आपल्या पापांच्या क्षमेद्वारे नाही का? वचन 17 आपल्या पापांची क्षमा करणाऱ्या परमेश्वराबद्दल काय म्हणते? देवाची स्तुती असो. आता आपण आध्यात्मिक जगाला योग्य रीतीने समजून घेण्याची आणि हे जाणीव करण्याची गरज आहे की शब्बात दिवस जगातील इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त महत्वाचा आहे. परमेश्वराच्या गोष्टीसोबत जगातील गोष्टीचे मोजमाप करण्याची गरज नाही. त्यांना फक्त तराजूवर ठेवणेच परमेश्वराचा अपमान करणे आहे. रोमकरास पत्र अध्याय 6 वचन 23 मध्ये लिहिले आहे, कारण पापाचे वेतन मरण आहे. पापाचे वेतन पापाचा परिणाम आहे. आपल्या पापाचा परिणाम काय आहे?
मरणाद्वारे आपल्या पापांची परतफेड केली जाते. सर्व लोकांनो, तुम्हाला वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल मृत्यूची शिक्षा मिळते का? याला क्षुद्र अपराध म्हटले जाते. उदाहरणार्थ, एखाद्याने रस्त्यावर सिगरेट फेकली तर त्यांना मारून टाकण्यात येईल का? अशा लोकांना मृत्यूची शिक्षा मिळत नाही. मग जर एखाद्याला मृत्यूची शिक्षा मिळते तर त्याने अक्षम्य पाप केले आहे. असे काही देश आहेत जिथे मृत्यूची शिक्षा प्रणाली सक्रिय आहे. कधीही केले जाऊ नयेत अशा क्रूर अपराधांसाठी मृत्यूची शिक्षा दिली जात नाही का? आपण असे अक्षम्य पाप केले आहे. म्हणून असे लिहिले आहे, कारण पापाचे वेतन मरण आहे, पण देवाचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये परमेश्वराने आपल्यावर कोणती कृपा केली आहे? सार्वकालिक जीवन आहे. यामुळेच ज्यांच्या पापांची क्षमा झाली आहे त्यांना सार्वकालिक जीवनाचे अभिवचन दिले नाही का? परमेश्वराच्या आज्ञा शब्दाने असे म्हणण्याबद्दल नाही की हे महत्वाचे आहे. आपण असे म्हटले नाही पाहिजे, हे पाळा, कारण की हे बायबलच्या अध्यायात आणि वचनात आहे. स्वर्गातील गोष्टीसोबत याला जोडा. ज्यांनी स्वर्गामध्ये दृष्ट कार्य केले आहेत त्या पाप्यांना परमेश्वर फक्त त्यांच्या वचनांनी क्षमा करत नाहीत की मी तुम्हाला क्षमा करतो, पण आपल्या मृत्यूद्वारे त्यांनी आपल्याला त्यांच्या रक्तामध्ये सहभागी होण्यासाठी सत्याला स्थापित केले नाही का? असे असूनही लोक याला पाळत नाहीत, पण त्याचा तिरस्कार करतात. त्यांच्याकडे इतर कोणतीच संधी नाही. जसे की परमेश्वराचे करार त्यांच्या बलिदानाने पूर्ण झाले, म्हणून आपण त्यांना हलक्यात नाही घेतले पाहिजे किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष नाही केले पाहिजे. या आपण यिर्मया अध्याय 31 वचन 31 पाहूया. परमेश्वर म्हणतो, पहा, असे दिवस येत आहेत की त्यात इस्रायलाचे घराणे व यहुदाचे घराणे यांच्याबरोबर मी ते काय करतील? नवा करार करेन. वचन 32 मध्ये असे लिहिले आहे, परमेश्वर म्हणतो, मी त्यांच्या पूर्वजांचा हात धरून त्यांना मिस्र देशातून बाहेर आणले, तेव्हाच्या कराराप्रमाणे हा करार होणार नाही. मी त्यांच्याबरोबर विवाह केला तरी तो माझा करार त्यांनी मोडला. वचन 32 मध्ये असे लिहिले आहे, माझा करार त्यांनी मोडला, त्यांनी तो पाळला नाही. परमेश्वर आपल्याला पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या युगामध्ये संधी देतात. वचन 33, तर परमेश्वर म्हणतो, त्या दिवसानंतर इस्रायलच्या घराण्याबरोबर जो करार मी करेन तो हा, मी ते काय ठेवणार? आपले नियमशास्त्र त्यांच्या अंतर्यामी ठेवून मी ते त्यांच्या हृदपटलावर लिहीन. मी त्यांचा देव होईन व ते माझे लोक होतील. जे पापांच्या क्षमेचा मार्ग स्वीकारतात त्यांच्यासाठी परमेश्वराचे नियमशास्त्र कोठे आहे? परमेश्वर याला त्यांच्या हृदयावर बिंबवतील. या आपण यशाया अध्याय 51 वचन 7 पाहूया. हे नीती जाणणाऱ्यांनो, काय मनात वागवणाऱ्यांनो, माझे नियमशास्त्र मनात वागवणाऱ्यांनो, तुम्ही माझे ऐका. मर्त्य मानव नावे ठेवतील त्यांना भिवू नका. दुसऱ्या शब्दामध्ये परमेश्वराचा अर्थ होता, तुम्ही चालत असलेला मार्ग योग्य आहे म्हणून लोकांना भिवू नका. स्वर्ग ते ठिकाण आहे जेथे आपण सर्व काळासाठी राहणार. त्यांच्या निंदेने घाबरू नका, कारण वस्त्राप्रमाणे त्यांना कसर बक्षील, लोकरीप्रमाणे त्यांना कीड खाऊन टाकेल. माझा न्याय तर सर्व काळ टिकेल, पिढ्यानपिढ्या राहील. जे लोक परमेश्वराकडून पापांची क्षमा प्राप्त करतात आणि तारणाच्या मार्गावर चालतात त्यांच्यासाठी ही कृपा सर्व काळ टिकत नाही का? म्हणूनच परमेश्वर म्हणतात, मर्त्य मानव नावे ठेवतील त्यांना भिवू नका. ज्यांनी परमेश्वराच्या नियमशास्त्राला आणि विधींना स्वीकारले ते सिंहांचे भक्ष्य बनले. ते मानवी मोमबत्त्या देखील बनले.
क्रूर पद्धतीने सैतानाने परमेश्वराच्या पापक्षमेच्या मार्गात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. मात्र ज्यांच्याकडे परमेश्वराचा आवाज ऐकण्याचे कान आहेत, त्यांना प्रत्येक युगामध्ये परमेश्वराकडे परत यायचे आहे. म्हणून आपल्या संतानांना 1600 पेक्षा जास्त वर्षापासून गुप्त असलेल्या नवीन कराराचा वलांडण पुन्हा देण्यासाठी परमेश्वराने पवित्र आत्म्याच्या युगामध्ये चर्च ऑफ गॉडची स्थापना केली. म्हणूनच त्यांनी म्हटले, हे नीती जाणणाऱ्यांनो, माझे नियमशास्त्र मनात वागवणाऱ्यांनो. त्यांचा अर्थ होता की असे लोक त्यांचे लोक आहेत, प्रभूजी प्रभूजी असे ओरडणारे नाही. या आपण यिर्मया अध्याय 31 वर परत जाऊया. आपण ज्या मार्गावर चालत आहोत तो नीतिमत्वाचा मार्ग आहे आणि सार्वकालिक स्वर्गाच्या राज्याचा मार्ग आहे, जो परमेश्वराने आपल्या मृत्यूद्वारे बनवला आहे. त्यामुळे आपण इतरांकडे लक्ष नाही दिले पाहिजे, जे आपल्याला मोहात पाडण्याचा आणि मार्ग बिघडण्याचा प्रयत्न करतात. या आपण वचन 34 पाहूया. परमेश्वर म्हणतो, यापुढे कोणी आपल्या शेजाऱ्यास, कोणी आपल्या बंधूस परमेश्वराला ओळखा असे बोध करणार नाहीत, कारण लहानापासून थोरापर्यंत ते सर्व मला ओळखतील. मी परमेश्वर काय क्षमा करतील? त्यांच्या अधर्माची क्षमा करीन. आपण काय केले? ते फक्त आपल्याद्वारे या पृथ्वीवर केलेल्या पापांचीच नाही, तर स्वर्गामध्ये केलेल्या भयंकर पापांची देखील क्षमा करतील. मी त्यांच्या अधर्माची क्षमा करीन, त्यांचे पाप मी यापुढे स्मरणार नाही. या उद्देशासाठी त्यांनी कोणता करार स्थापित केला? त्यांनी नवीन कराराची स्थापना केली नाही का? यशाया अध्याय 24 मध्ये असे लिहिले आहे की पृथ्वीचा नाश होईल, कारण की त्यांनी सनातन करार म्हणजे नवीन करार मोडला आहे. असे यामुळे आहे कारण की त्यांनी नवीन कराराचे पालन केले नाही, पण त्याचा तिरस्कार केला. ते त्या शेजाऱ्यासारखे आहेत जो अन्न घेण्यासाठी नकार देत राहतो. जर आपण चांगल्या हेतूने अन्न दिले, पण असे ऐकतो की नाही, मी अशा प्रकारचे अन्न खात नाही, तर आपल्याला अप्रसन्न वाटेल. याबद्दल विचार करा की अक्षम्य पाप करणाऱ्या पाप्यांसाठी आपले शरीर बलिदान केल्यानंतरही परमेश्वराकडे दुर्लक्ष कसे केले जाऊ शकते? आता इतर कोणताच मार्ग उरलेला नाही. परमेश्वराचा न्याय होणे अनिवार्य नाही का? अशा प्रकारे स्त्रीची उरलेली संतान जे परमेश्वराच्या बाजूने उभे आहेत, काय पाळतात? या आपण ते दृश्य पाहूया. प्रकटीकरण अध्याय 14 या वचन 12 पाहूया. काय पाळणारे? देवाच्या आज्ञा पाळणारे, ते परमेश्वराच्या आज्ञांचे पालन करतात व येशूवरील विश्वासाला धरून राहणारे पवित्रजन यांचे धीर धरण्याचे अगत्य यातच आहे. हे वचन का नोंदवलेले आहे? जसे की या लोकांनी परमेश्वराच्या तारणाची कृपा प्राप्त केली आहे आणि ते पिता आणि माताच्या कठोर परिश्रमाला समजतात, ज्यांनी पापांच्या क्षमेसाठी बलिदान केले. म्हणून परमेश्वराच्या आज्ञा हे वाक्य नेहमी त्यांच्यासोबत एका पात्रतेच्या रूपात येत नाही का? या वचन 13 पाहूया. तेव्हा स्वर्गातून झालेली वाणी मी ऐकली. ती म्हणाली, लिही, प्रभूमध्ये मरणारे आत्तापासून धन्य आहेत. आत्मा म्हणतो, खरेच आपल्या कष्टापासून सुटून त्यांना विसावा मिळेल. त्यांची कृत्ये तर त्यांच्याबरोबर जातात. जसे की परमेश्वराच्या आज्ञा फार महत्वाच्या आहेत, म्हणून स्वर्गीय गोष्टींना नेहमी प्राथमिकता देण्यात आली पाहिजे. या आपण प्रकटीकरण अध्याय 12 वचन 17 पाहूया. तेव्हा अजगर म्हणजे शैतान स्त्रीवर रागावला आणि काय पाळणारे? देवाच्या आज्ञा पाळणारे व येशू ख्रिस्ताविषयी साक्षी देणारे तिच्या संतानापैकी. अजगर म्हणजे सैतान स्त्रीवर रागवला. ते शत्रू आहेत. अशा प्रकारे आपण समजू शकतो की स्त्री सैतानाच्या विरुद्ध बाजूस आहे, हो ना? तेव्हा अजगर स्त्रीवर रागवला आणि काय पाळणारे? देवाच्या आज्ञा पाळणारे
व येशू ख्रिस्ताविषयी साक्षी देणारे त्याच्या संतानापैकी बाकीचे जे लोक होते त्यांच्याबरोबर लढाई करण्यास तो निघून गेला आणि तो समुद्राच्या वाळूत उभा राहिला. उत्पत्ती अध्याय 3 मध्ये परमेश्वराने सैतान आणि स्त्री हव्वा यांच्यामध्ये वैर स्थापित केले. परमेश्वराने म्हटले, आणि तू व स्त्री, तुझी संतती व तिची संतती यांच्यामध्ये मी परस्पर वैर स्थापीन. ती तुझे डोके फोडील व तू तिची टाच फोडशील. म्हणून प्रकटीकरण अध्याय 12 वचन 17 नुसार फक्त परमेश्वराच्या आज्ञा पाळणारेच सैतानाच्या विरुद्ध बाजूस उभे आहेत. असे लिहिलेले नाही का की अजगर स्त्री बरोबर लढाई करण्यास गेला? मग उत्पत्ती अध्याय 3 मधील भविष्यवाणीनुसार स्त्री अवघ्या जीवधारी जणांची माता असलेल्या स्वर्गीय माताला दर्शवत नाही का? म्हणून जे लोक माताच्या बाजूने उभे असतात ते परमेश्वराच्या आज्ञांचे पालन करतात. ते असे बोलून पापांच्या क्षमेचे सत्य स्वीकारतात. मी सर्व काळासाठी पिता आणि माताला धन्यवाद, गौरव आणि स्तुती देतो, ज्यांनी माझ्या पापांना क्षमा केले आणि मला स्वर्गामध्ये प्रवेश करू दिला आणि विश्वासूपणे परमेश्वराचे पालन करतात. या पृथ्वीवर फक्त हेच लोक आहेत जे सैतानाच्या बाजूस उभे नाहीत. ते परमेश्वराच्या बाजूने उभे आहेत. प्रकटीकरण अध्याय 13 नुसार बाकीच्या लोकांचे काय झाले? सर्व पृथ्वी आश्चर्य करत त्या शापदा मागून गेली. दुसऱ्या शब्दामध्ये ते परमेश्वराच्या आज्ञांना स्वीकारत नाहीत. ते परमेश्वराच्या नियमशास्त्राचे पालन करत नाहीत. ते नवीन करार स्वीकारण्यास नकार देतात. जेव्हा परमेश्वर मानवजातीला नवीन करार देण्यासाठी या पृथ्वीवर आले तेव्हा त्यांनी ते तुमच्यासाठी दिले जात आहे असे म्हटले नाही का? या आपण लूक अध्याय 22 वचन 7 पाहूया. लूक अध्याय 22 वचन 7. नंतर ज्या दिवशी ओलांडणाचा यज्ञपशु मारायचा तो बेखमीर भाकरीचा दिवस आला तेव्हा त्याने पेत्र व योहान यांना असे सांगून पाठवले की आपण ओलांडण सणाचे भोजन करावे म्हणून तुम्ही जाऊन आपल्यासाठी तयारी करा. या आपण वचन 14 वर जाऊया. नंतर ओलांडणाची वेळ झाली तेव्हा तो जेवायला बसला व त्यांच्याबरोबर प्रशिती बसले. तेव्हा तो त्यांना म्हणाला, मी दुःख भोगण्यापूर्वी हे ओलांडणाचे भोजन तुमच्याबरोबर करावे अशी माझी फार उत्कंठ इच्छा होती. या आपण वचन 19 वर जाऊया. मग त्याने भाकर घेऊन व उपकारस्तुती करून ती मोडली आणि त्यांना ती देऊन म्हटले, हे माझे शरीर आहे, ते तुमच्यासाठी दिले जात आहे. हे कोणासाठी आहे? येशूने म्हटले, हे माझे शरीर आहे, ते तुमच्यासाठी दिले जात आहे. वधस्तंभावरील त्यांच्या बलिदानाचा परिणाम नवीन करार आहे. हे परमेश्वराचे नियमशास्त्र, विधी आणि आज्ञा नाहीत का? हे माझे शरीर आहे, ते तुमच्यासाठी दिले जात आहे. आपण काय केले पाहिजे? माझ्या स्मरणार्थ हे करा. त्याप्रमाणे भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन म्हटले, हा प्याला काय आहे? माझ्या रक्तात नवा करार आहे. ते रक्त हे कोणासाठी आहे? तुमच्यासाठी ओतले जात आहे. त्यांनी आपल्यासाठी भाकर आणि द्राक्षरस दिला. ज्यांनी स्वर्गामध्ये पाप केले आणि या पृथ्वीवर टाकण्यात आले त्या पाप्यांसाठी परमेश्वराने नवीन करार स्थापित केला. मात्र हा अंधकाराच्या युगादरम्यान नाहीसा झाला. या कारणास्तव मिका अध्याय 4 नुसार परमेश्वर शेवटल्या दिवसामध्ये काय करतील? जसे की धार्मिक सुधारणेच्या माध्यमातून एकही सत्य पुन्हा स्थापित झाले नाही म्हणून ते दुसऱ्यांदा आले. असे यामुळे आहे कारण की त्यांच्या आगमनाशिवाय मानवजाती कधीच पापांची क्षमा प्राप्त करू शकत नाही. अशा प्रकारे मिका अध्याय 4 मध्ये भविष्यवाणी केल्याप्रमाणे ते या पृथ्वीवर दुसऱ्यांदा आले आणि मानवजातीला आपले मार्ग शिकवले नाहीत का? आपल्या परमेश्वराने अडचणी असूनही या सुवार्तेच्या मार्गाचे नेतृत्व केले. त्यांनी आपल्याला दिलेले नियमशास्त्र हजारो सोन्यापेक्षाही जास्त मौल्यवान नाहीत का?
याशिवाय आपल्यासाठी स्वर्गात परत जाण्याचा कोणताच मार्ग नसेल. पृथ्वी उजाड होईल आणि तिच्या रहिवाशांना शिक्षा केली जाईल आणि सर्व काळासाठी यातना दिली जाईल. पिता आणि माता आले आणि म्हणाले, ये. त्यामुळेच आपल्या सियोन परिवारातील सर्व सदस्य आज येथे येऊ शकले आहेत. या आपण आपल्या अंतःकरणात नवीन कराराचा वलांडण जीवनाच्या नियमशास्त्राला बिंबवूया. आपण शब्बात दिवस, दशमांचा नियम आणि इतर सर्व नियमांसोबत देखील असेच केले पाहिजे. यामध्ये पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बप्तिस्मा घेण्याचा नियम आणि आच्छादन घेण्याचा नियम समाविष्ट आहे. परमेश्वराने यांची स्थापना व्यर्थ केली नाही, म्हणून आपण प्रथम परमेश्वराबद्दल विचार केला पाहिजे. या आपण कुठून आलो आहोत आणि आपण कुठे जात आहोत हे समजून घेऊया. आपण जे जीवन जगतो ते आत्मिक दृष्टिकोनातून सर्वात सामान्य जीवन आहे. जगातील लोक परमेश्वराच्या कृपेपासून दूर जातात. त्यामुळे परमेश्वराचे मन दुःखी झाले आहे. जरी ते आपल्या प्रेमाला मरेपर्यंत देखील सिद्ध करतात, तरी देखील ते याला स्वीकारत नाहीत. म्हणूनच मत्ते अध्याय 7 मध्ये ते म्हणतात, अहो अनाचार करणाऱ्यांनो, माझ्यापुढून निघून जा. ते म्हणू शकतात, आम्ही तुझ्या नावाने भूते घालवली व तुझ्या नावाने पुष्कळ महकृत्य केली. मात्र येशू म्हणतील, मला तुमची कधीच ओळख नव्हती. असे यामुळे आहे कारण की परमेश्वराच्या लोकांना बलिदान आणि पापांच्या क्षमेच्या मार्गावर चालण्यासाठी ठरवण्यात आले आहे, ज्याला परमेश्वराने स्थापित केले होते. परमेश्वर त्यांना विचारतील, तुम्ही कधी शब्बात किंवा वलांडण पाळला? परमेश्वर प्रेम आहेत. ते मानवजातीला विपुल प्रेम देतात आणि तरीही लोक पश्चाताप करण्यास नकार देतात. जेव्हा स्वर्गीय न्यायालयात त्यांच्यावर खटला चालवला जाईल, तेव्हा त्यांच्यासोबत काय करण्यात आले पाहिजे? म्हणून आपण पिता परमेश्वर आणि माता परमेश्वर यांच्या सर्व नियमांचे, विधींचे आणि शिकवणींचे पालन केले पाहिजे. ही पाप क्षमेच्या मार्गावर चालण्याची प्रक्रिया आहे. हे लक्षात ठेवून या आपण स्वतःवर चिंतन करूया. आपल्याला सर्व गोष्टीची नव्याने पुनर्रचना करण्याची गरज आहे. आपण परमेश्वराचे वचन बिंबवले पाहिजे आणि स्त्रीच्या उरलेल्या संततीच्या रूपात परमेश्वराच्या आज्ञांचे पालन केले पाहिजे आणि त्यांना सर्व लोकांना शिकवले पाहिजे. परमेश्वर म्हणतात, तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य करा. त्यांना पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बप्तिस्मा द्या. जे काय मी तुम्हाला आज्ञा दिले ते सर्व त्यांना पाळण्यास शिकवा. आपण आपल्या आज्ञा नाही तर परमेश्वराने दिलेल्या आज्ञा शिकवले पाहिजे. मला आशा आहे की परमेश्वराने सर्व राष्ट्रांना ज्या आज्ञा दिल्या आहेत ते तुम्ही शिकवाल आणि जगाचे मार्गदर्शन या मार्गावर कराल. पापांच्या क्षमेच्या अद्भुत कृपेसाठी मी एलोहिम परमेश्वराला सार्वकालिक धन्यवाद, गौरव आणि स्तुती देतो. मी पिता आणि माताचे आभार मानतो. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देवो.